नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 पद लिपिक यासाठी मिक्स जनरल नॉलेजचे क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊन आलेले आहोत. मित्रांनो, उद्याला पेपर आहे, त्यासाठी संपूर्ण पेपर इंग्रजीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, पाहूया प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, पहा मित्रांनो, पहिला प्रश्न, हू ऑन द IPL 2025 टायटल, म्हणजे मित्रांनो 2025 चे IPL विजेता संघ कोणता आहे, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डी, रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, 2025 चा IPL विजेता संघ रॉयल चॅलेंजर बँगलोर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दुसरा पहा, विच इंडियन स्टेट शेअर द लॉंगेस्ट बॉर्डर विथ बांगलादेश, भारताच्या कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशला लार्जेस्ट बॉर्डर लागून आहे. तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग, वेस्ट बेंगॉल. ओके, पश्चिम बंगाल या राज्याची सीमा बांगलादेशला लॉंगेस्ट बॉर्डर म्हणून लागून आहे. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक तिसरा. पहा काय दिलेला आहे, हू इज द करंट प्रेसिडेंट ऑफ इंडिया ॲज ऑफ ऑगस्ट 2025, म्हणजे भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत. तर हे सर्वांना माहिती असेल मित्रांनो, पर्याय द्रौपदी मुर्मू. ओके, लक्षात ठेवा, भारताचे राष्ट्रपती कोण आहे, श्रीमती द्रौपदी मुर्मू. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक चौथा पहा, विच बुक इज रिटन बाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी कोणते पुस्तक लिहिले होते. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी, विंग्स ऑफ फायर हे पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिले होते मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाचवा पहा, हू इज द करंट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र ॲज 2025, म्हणजे सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, देवेंद्र फडणवीस. ओके, बेसिक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर पुढचे प्रश्न आपल्याला हार्ड लेवलचे पाहायला मिळणार आहे. पहा, हू ऑन द बेस्ट ॲक्टर अवॉर्ड ॲट फिल्मफेअर अवॉर्ड 2024, म्हणजे मित्रांनो 2024चा बेस्ट ॲक्टर फिल्मफेअर अवॉर्ड कोणाला मिळाला. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी, रणबीर कपूर. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, 2024चा आहे. ओके, त्याच्यानंतर 7 नंबरचा प्रश्न पहा, विच रिवर इज नोन ॲज द दक्षिण गंगा ऑफ द साऊथ, कोणत्या नदीला भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय बी, गोदावरी या नदीला भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो, दररोज आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलीस भरतीसाठी स्पेशल GKचे व्हिडिओज आपण या ठिकाणी टाकत आहोत. सोबतच मराठी व्याकरणावरचे पण व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्यावरती जाऊन तुम्ही मित्रांनो टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्यामध्ये आपल्या क्लासेसची PDF आणि सोबतच क्लासेसची लिंक आपण त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. त्याच्यानंतर या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग, व्हॉट इज द कॅपिटल ऑफ नॉर्वे, तर नॉर्वे या देशाची राजधानी काय आहे. तर नॉर्वेची राजधानी आहे मित्रांनो पर्याय डी, ओस्लो. ओके, लक्षात ठेवा, ओस्लो ही नॉर्वेची राजधानी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 9 पहा, हू रोट द बुक द गॉड ऑफ द स्मॉल थिंग, तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. सुरुवातीला आपण मराठीत समजून घेऊ. द गॉड ऑफ स्मॉल थिंग ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे. रोट म्हणजे लेखक, कोण आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहे. तर मित्रांनो, पर्याय ए, अरुंधती रॉय. ओके, अरुंधती रॉय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 10 पहा, इन विच इयर डिड इंडिया अडॉप्ट इट्स कॉन्स्टिट्यूशन. पहा काय आहे, विच इयर डिड
इंडिया अडॉप्ट इट्स कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारताने राज्यघटना कधी अडॉप्ट केली? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी 1949. पहा, स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर करायचं आहे. मराठीत दिलेलं आहे मी विशेष करून. भारताने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले आणि याच दिवसापासून भारत एक प्रजासत्ताक देश बनला. ओके, आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 11वा पहा. हु इज द करंट होम मिनिस्टर ऑफ इंडिया ॲज अ 2025? म्हणजे भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे? तर पर्याय बी अमित शहा. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहीत होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 12वा. विच प्लॅनेट इज नोन ॲज द रेड प्लॅनेट? या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो? सुरुवातीला आपण मराठीत समजून घेऊ. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? रेड प्लॅनेट म्हणजेच लाल ग्रह. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय सी मार्स. ओके, मंगळ ग्रह. मंगळ ग्रहालाच लाल ग्रह ओळखले जाते. ठीक आहे. प्रश्न 13वा पहा. हु रोट इंडिया आफ्टर गांधी? इंडिया आफ्टर गांधी हे कोणी लिहिले? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? रामचंद्र गुहा. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं मित्रांनो. दररोज अशाच पद्धतीने शिकायला मिळत आहे आपल्याला. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ GDP? GDPचा फुल फॉर्म सांगायचा आहे. काय आहे GDPचा फुल फॉर्म? तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हे GDPचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवा. पर्याय ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे. हु इज द करंट गव्हर्नर ऑफ RBI ॲज द 2025? RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहे? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असायला पाहिजे. पर्याय डी संजय मल्होत्रा हे सध्याचे RBIचे गव्हर्नर आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न सोपे आहे म्हणून स्किप कराल. सोपा प्रश्नच अवघड होते मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 30 प्रश्न आहे, त्यापैकी 10 प्रश्न आपल्याला परीक्षेला आहेच. ओके, तर 20 प्रश्न एक्स्ट्रा आपल्याला या ठिकाणी सराव करायला मिळत आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. विच सिटी होस्ट द 2024 समर ऑलिम्पिक? कोणत्या शहरामध्ये 2024 समर ऑलिम्पिक होस्ट करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए पॅरिस. ओके, पॅरिस हे शहर कोणत्या देशात आहे? तर फ्रान्स या देशातील एक शहर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. देश विचारलं फ्रान्स, शहर विचारलं पॅरिस. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हु इज द ऑथर ऑफ अ सुटेबल बॉय? काय आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी विक्रम सेठ. ठीक आहे, ऑथर ऑफ सुटेबल बॉय विक्रम सेठ. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. व्हॉट इज द करन्सी ऑफ ब्राझील? ब्राझीलची करन्सी विचारली. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी रियाल. रियाल ही ब्राझीलची चलन आहे. करन्सी म्हणजे चलन. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. हु रिसेंटली रिझाइन फ्रॉम द पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया इन ऑगस्ट 2025? पहा, नुकतेच ऑगस्ट 2025 मध्ये कोणी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला? कोणी दिला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा? तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय ए जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. ठीक आहे, करंट अफेअर्सचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. हु ऑन द 2025 ऑस्ट्रेलियन ओपन मेन्स सिंगल? म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन ही जी स्पर्धा आहे हे एकेरी स्पर्धा बॅडमिंटनची आहे ना. ठीक आहे, ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा 2025 मध्ये कोणी जिंकली? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी जानिक सिन्नर यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे 2025ची. पहा, महत्त्वाचे पॉईंट आहे. जानिक सिन्नर ऑन द 2025 ऑस्ट्रेलियन ओपन मेन्स सिंगल टायटल ही डिफेटेड अलेक्झांडर झेव्हरेव
इन द फायनल, म्हणजे उपविजेता कोण आहे तर अलेक्झांडर झेव्हरेव हे उपविजेता आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 21वा पहा. विच इंडियन फ्रीडम फायटर गेव द स्लोगन गिव मी ब्लड अँड आय विल गिव यू फ्रीडम. पहा, कोणत्या क्रांतिकारकाने एक घोषवाक्य दिला होता की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. याचा अर्थ आहे गिव मी ब्लड अँड आय विल गिव यू फ्रीडम. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. कोणत्या क्रांतिकारकाचा हा घोषवाक्य आहे? सर्वांना माहिती आहे, पर्याय बी, सुभाषचंद्र बोस यांनी असा वाक्य दिला होता. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, व्हॉट इज द स्मॉलेस्ट स्टेट इन इंडिया बाय एरिया, म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर सर्वांना माहिती आहे, पर्याय सी, गोवा. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. मराठीत अर्थ पण आपल्याला आला पाहिजे, सोपेच प्रश्न अवघड होतात इंग्रजीमध्ये. हु रिसीव द भारतरत्न इन 2025, भारतरत्न पुरस्कार 2025चा कोणाला मिळालेला आहे? आता याचा अर्थ आहे मित्रांनो मरणोत्तर पुरस्कार. मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाले? पर्याय बी, डॉक्टर तेजो कुमारी अमुल्डाला. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 24वा पहा. विच इज द लार्जेस्ट कंटेंट इन द वर्ल्ड. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? मग मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी, एशिया. ओके. खंड विचारले, कोणता खंड सर्वात मोठा आहे? एशिया खंड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हु इज द फाउंडर ऑफ फेसबुक, फेसबुकचे संस्थापक कोण आहे असा प्रश्न केलाय. पर्याय सी, मार्क झुकरबर्ग. पुढचा प्रश्न, हु इज द करंट चीफ जस्टिस ऑफ इंडिया, करंट चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए, भूषण गवई. ठीक आहे, मुख्य न्यायाधीश असं चालणार. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ द इंडियाज फर्स्ट रिझर्वेबल रॉकेट लॉन्च इन 2024. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? पर्याय बी, पुष्पक. लक्षात ठेवा, फर्स्ट रिझर्वेबल रॉकेट लॉन्च 2024. ठीक आहे, पुष्पक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 28 नंबरचा प्रश्न. मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. दररोज अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी शिकत असतो. पहा पुढचा प्रश्न, हु इज द प्राईम मिनिस्टर ऑफ द UK ॲज ऑफ ऑगस्ट 2025. UKचे ऑगस्ट 2025मध्ये पंतप्रधान म्हणून कोणाची निवड किंवा कोण बनले? पंतप्रधान कोणी बनले? ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी, केअर स्टारमर. ठीक आहे, लक्षात ठेवा, पर्याय डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर सेशनचा शेवटचा प्रश्न पहा. विच इंडियन स्टेट इज नोन ॲज द स्पेस गार्डन ऑफ इंडिया. कोणत्या राज्याला? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी, केरला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 29 प्रश्न पाहिले मित्रांनो. यापैकी किती प्रश्नाचे उत्तर करेक्ट देता आले आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. ठीक आहे, आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, दररोज आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळत आहे मित्रांनो. आता आपण पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेजचे दररोज 50 प्रश्न आपल्या या चॅनलवरती डेली बेसिसवरती आपण अपलोड करणार आहोत. ठीक आहे, मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न आणि जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, असे 50 प्रश्न आपल्याला दररोज आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळत जाईल. ठीक आहे, त्यासाठी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करायचं आहे, सोबतच आपलं चॅनल सुद्धा त्यांना सबस्क्राईब करायला सांगायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, IMP प्रश्न आणि आपण PYQs या ठिकाणी पण घेणार आहोत. ठीक आहे, चला भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.